नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1च्या पथकाने रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना धाडसी कारवाई करत एका तरुणाला शस्त्रासह अटक केली। सौरभ दादाराव चपाने असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। गुरुवारी रात्री 11:15च्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते। हॉटेल रेडिसन ब्लू कडून नरेंद्रनगर पुलाकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्यावर कथ्या रंगाच्या टीव्हीएस ज्युपिटर मोपेडवरून संशयितरित्या जाणाऱ्या सौरभला पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र तो वाहनासह पळून जाऊन लागल्याने पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। 2 पंचांसमक्ष त्याच्या वाहनाची झडती घेतली असता मोपेडच्या डिक्कीत 500 रुपये किमतीचा लोखंडी चाकू लपवून ठेवल्याचे आढळून आले। पोलिसांनी आरोपीकडून लोखंडी चाकू आणि 80,000 रुपयांची ज्युपिटर मोपेड असा एकूण 80,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। संशयित आरोपी कोणताही दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने शस्त्र बाळगून फिरत असल्याचे आणि शहर पोलिसांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या विरुद्ध राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटकेत घेण्यात आलाय।